अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वीच शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात करत फटाक्यांची आतिषबाजी केली। शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वर्दळीच्या भागात भाजपाच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात आहेत। विशेष म्हणजे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांच्या अभिनंदनाचे मोठे बॅनर्स अक्कलकोट शहरात झळकले आहेत। निकाल अधिकृतरित्या जाहीर होण्याआधीच बॅनर्स लागल्याने राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे। अक्कलकोट नगर परिषदेचा निकाल सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता अक्कलकोटमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांमुळे आमची निवड 100% निश्चित आहे असा ठाम विश्वास त्यांच्यामधून पाहायला मिळतो। कार्यकर्त्याकडून व्यक्त केला जात आहे। रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा तसेच शहरातील मूलभूत विकास कामांचा फायदा थेट नागरिकांना झाल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत भाजपसह इतर प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत दिसत असली तरी भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास इतर पक्षांच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळते। जनतेने विकासाला मत दिलं आहे असं सांगत कार्यकर्ते विजयाचा दावा करताना दिसत आहेत। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। निकाल जाहीर होईपर्यंत संयम राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अक्कलकोटमध्ये निकालाआधीच भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून विकास कामांच्या जोरावर नगराध्यक्षपदावर भाजपचा झेंडा फडकणार असा विश्वास कार्यकर्त्यांमधून दिसून येत आहे। मात्र खरे चित्र स्पष्ट होणे ते अधिकृत निकालानंतरच। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।